शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण चविष्ट आणि पटकन होणारा मटण रस्सा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। हा मटण रस्सा बनवताना फार काही साहित्य वापरलं नाही, कमीत कमी साहित्यामध्ये आणि हाताशी जे साहित्य आहे त्यामध्ये झणझणीत आणि चमचमीत असा मटण रस्सा बनवलेला आहे। घाई गडबडीच्या वेळी 20 मिनिटात फक्त हा मटण रस्सा बनतो आणि चवीला अप्रतिम लागतो। एकदा तरी या प्रकारे मटण रस्सा करून पहा, नक्की आवडेल। हा मटण रस्सा आपण कुकरमध्ये बनवल्यामुळे अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होतो। चवीला अप्रतिम लागतो। ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, चपाती, मटण वडे किंवा भातासोबत एक नंबर लागतो। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया। इथे पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम ताजं स्वच्छ करून घेतलेलं मटण आहे। हे एका खोलगट वाडग्यामध्ये काढून त्यामध्ये एक छोटा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि एक छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट लावून झाकण लावून 10 मिनिट झाकून ठेवायचं। 10 मिनिट होतायत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ। 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर सुकं खोबरं अर्धी वाटी, इथे मला ओली हळद मिळालेली होती तर ओली हळदीचे काप करून घेतलेले आहेत। याऐवजी साधी हळदही वापरू शकता। आल्याचे काप करून घेतलेले, आलं लसूण पेस्ट ऑलरेडी आपण वापरलेले आहे त्यामुळे अर्धा इंच आल्याचे काप आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या, धुवून स्वच्छ करून घेतलेली मुठभर कोथिंबीर। मध्यम आचेवरती लोखंडी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये सुरुवातीला सुकं खोबरं आहे ते भाजून घ्यायचं। सुकं खोबरं असल्याने लगेच भाजतं तर एका ताटामध्ये काढून घेतलं। त्याच कढईमध्ये कांदा टाकून थोडंसं तेल टाकलं आणि ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजलं। कांदा छानपैकी भाजत आलेल त्यामध्ये एक मोठा टोमॅटो उभा कापून घेतलेला तो टाकला। कांदा टोमॅटो अर्धा मिनिट परतला आणि त्यानंतर धुवून स्वच्छ करून घेतलेली कोथिंबीर टाकली। लसूण, आलं, हळदीचे तुकडे टाकून थोडंसं परतलं आणि ताटामध्ये काढून घेतलं। तोपर्यंत मटणही छानपैकी मॅरिनेट झालेलं आहे। पहा, अशा प्रकारे पाणी सुटलेलं आहे। गार झालेला मसाला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेऊन गरजेनुसार पाणी टाकून एकदम बारीक वाटून घेतला। मध्यम गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं। तेल आपण सुरुवातीलाच टाकणार आहोत आणि डायरेक्ट मटण बनवणार आहोत त्यामुळे तेल थोडं जास्त टाकायचं। आलं लसणाची पेस्ट टाकून छानपैकी परतून घ्यायचं आणि त्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं। मटण टाकल्यानंतरही अगदी थोडा वेळ परतायचं। थोडा वेळ परतल्यानंतर वाटून घेतलेला मसाला टाकला आणि मसाला टाकूनही मंद आचेवरती मसाला व्यवस्थितपणे परतून घेतला आणि 2 मोठे चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकली। यामुळे मटण करीला रंग छान येतो। मटण करी अधिक चविष्ट लागण्यासाठी चमचा एव्हरेस्टचा गरम मसाला टाकला। तुम्ही कोणत्याही कंपनीचा गरम मसाला टाकू शकता किंवा घरात असेल तो मसालाही वापरू शकता। 1 मोठा चमचा धणे पावडर, 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला। मीडियम गॅसवरती मिनिटभर हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं म्हणजे मटण करीला रंग सुंदर येतो, तसंच मसाल्याचा कच्चेपणा जाणवत नाही। मसाला पूर्णपणे भाजल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे करत असताना साईडच्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं त्यामधील 2 मोठे ग्लास पाणी टाकलं। आपण मटण रस्सा एकदाच बनवतोय म्हणजे एकदाच कुकरमध्ये बनवतोय त्यामुळे तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार पाणी टाकायचं आणि झाकण लावून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। 4 शिट्ट्यामध्ये मटण हे छानपैकी शिजतं। जर शिजलं नाही तर पुन्हा 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर 4 शिट्ट्या करून झालेल्या आहेत आणि आता कुकर हे गार झालेलं आहे, पाहू शकत असाल। आणि किती सुंदर तर्रीदार असं मटण तयार झालेलं आहे। शिजलंय की नाही हे चेक करून पाहिलं आणि अगदी मऊसूत छानपैकी मटण शिजलेलं आहे। वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली। झटपट चविष्ट चमचमीत झणझणीत मटण रस्सा खाण्यासाठी रेडी आहे। बारीक चिरून घेतलेला कांदा, लिंबू, भात आणि गरमागरम ज्वारीची भाकरी पाहू शकत असाल। एकदम गरम गरम भाकरी आहे आणि सोबत चमचमीत झणझणीत मटण रस्सा। अशा प्रकारे गावरान पद्धतीने बनवलेला मटण रस्सा किंवा मटण थाळी तयार आहे। रेसिपी जर खरंच आवडली असेल तर एकदा तरी याप्रमाणे जरूर करून पहा, घरातील सर्वांना नक्की आवडेल। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू झटपट चविष्ट आणि टेस्टी रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।